नमस्कार, मी तृप्ती पालकर. आपण पाहता एनडीटीव्ही मराठी. रात्रीचे 8 वाजतात आणि बुलेटिनची सुरुवात करतोय एनडीटीव्ही मराठीच्या बातमीच्या इम्पॅक्टची. बीकेसी मधल्या रिक्षा चालकांच्या मनमानीला चाप बसणार आहे. वाहतूक सह आयुक्तांची रिक्षा चालकांवरती कारवाईची त्यांनी ग्वाही दिली आहे. कुर्ला बीकेसी ते बांद्रा ते बीकेसी अशा दोन्ही मार्गांवरती रिक्षा चालकांच्या 2 वेगवेगळ्या रांगा करण्यात येणार आहेत. त्यासाठी एका विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शेअर रिक्षाच्या रूटचा सर्वे करणार आहेत. वांद्रे आणि कुर्ला स्टेशनवरती शेअर आणि प्रीपेड रिक्षा असे 2 स्टँड केले जाणार आहेत आणि तशा प्रकारचे बोर्ड लावले जाणार आहेत. एनडीटीव्ही मराठीनं जी बातमी दाखवलेली होती तिचा इम्पॅक्ट लगेचच झालेला आहे. बीकेसी मधल्या रिक्षा चालकांच्या मनमानीला चाप बसणार आहे. वाहतूक सह आयुक्तांनी रिक्षा चालकांवरती कारवाईची ग्वाही दिलेली आहे. कुर्ला ते बीकेसी, बांद्रा ते बीकेसी या दोन्ही मार्गांवरती रिक्षा चालकांच्या 2 वेगवेगळ्या रांगा लावण्यात येणार आहेत. त्यासाठी एक विशेष अधिकाऱ्याची नियुक्तीही केली जाणार आहे. शेअर रिक्षाच्या रूटचा सर्वे केला जाणार आहे. वांद्रे आणि कुर्ला स्टेशनमध्ये ज्या शेअर रिक्षा आणि प्रीपेड रिक्षा चालतात त्यासाठी 2 स्टँड केले जाणार आहेत. या संदर्भात चर्चा करूयात. परिवहन सहआयुक्त जितेंद्र पाटील थेट आपल्यासोबत जोडले गेले. जितेंद्र पाटील, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. थोड्याच वेळापूर्वी आपण चर्चा केलेली होती रिक्षा चालकांच्या मुजोरपणामुळे कशा पद्धतीने नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय हे एनडीटीव्ही मराठीने दाखवलं. तुम्ही त्या चर्चेत सहभागी झालात आणि आता थेट नागरिकांसाठी, प्रवाशांच्या सुविधांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. काय निर्णय झाला नेमका? या प्रकरणामध्ये आम्ही एक विशेष नोडल अधिकारी आमचा नियुक्त केलेला आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई पश्चिम हे या संपूर्ण कारवाईवर नियंत्रण ठेवणार आहेत. त्यांच्या नियंत्रणाखाली तिन्ही कार्यालयातले आमचे अधिकारी काम करतील. या व्यतिरिक्त आपण व्हॉट्सअप नंबर्स जाहीर केलेले आहेत, ज्यामध्ये आपण त्यावर थेट नागरिकांनी व्हॉट्सअप केला, तक्रार त्यांची काय असेल तर त्या रिक्षा चालकांवर परस्पर आपण कारवाई करणार आहोत. या व्यतिरिक्त ईमेल क्रमांक पण आम्ही दिलेले आहेत आणि इथलं नागरिकांची गरज लक्षात घेता विशेषतः बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स एरियामध्ये आपल्याला शेअर रिक्षाचे रूट्स काही नवीन करता येतील का आणि प्रीपेड रिक्षा सुरू करता येतील का या संदर्भात देखील सूचना आणि निर्देश आम्ही प्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई पश्चिम यांना दिलेले आहेत. पाटीलजी, बांद्रा कुर्ला परिसरामध्ये अनधिकृत रिक्षावाले सुद्धा मोठ्या प्रमाणात रिक्षांसाठी मोठ्या प्रमाणात भाडं आकारतात. त्यावरती नेमकी काय कारवाई केली जाणार आहे? जे रिक्षा चालक अवाजवी भाडं घेत आहेत किंवा मीटरपेक्षा जास्त भाडं घेत आहेत किंवा शेअर रिक्षाचं जे भाडं ठरवलेलं आहे त्यापेक्षा जास्त भाडं घेत आहेत, अशा रिक्षा चालकांची जर आपण वाहन क्रमांकासह आमच्याकडे तक्रार केली या व्हॉट्सअप नंबरवर तर आम्ही निश्चित कारवाई करू आणि जो तक्रार करणार आहे त्याचं नाव आम्ही गुप्त ठेवू आणि त्याला यावं पण लागणार नाही या ह्याच्यामध्ये. आणि अशा रिक्षा चालकांविरुद्ध त्यांचं लायसन्स आपण निलंबित करतो आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई पण करतो. आणि जर वाहन बनावट असेल तर त्यांच्यावर तीही कारवाई, वाहन जप्तीची देखील कारवाई आपण करू. निश्चित. खूप खूप धन्यवाद जितेंद्र सर, या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि एनडीटीव्ही मराठीनं जी बातमी दाखवली होती त्याची थेट दखल घेत कारवाईची ग्वाही दिलेली आहे. खूप धन्यवाद आपण एनडीटीव्ही मराठीला वेळ दिल्याबद्दल. आणि एनडीटीव्ही मराठी सुद्धा सगळ्या प्रवाशांना आवाहन करते की अशा पद्धतीच्या समस्या जर तुम्हाला येत असतील तर एनडीटीव्ही मराठीशी संपर्क करा. तुम्ही थेट आम्हाला टॅग करून तुमची समस्या मांडू शकता. तिच्यावरती नेमकी निश्चितच कारवाई केली जाईल अशी ग्वाही एनडीटीव्ही मराठी सुद्धा देत आहे.